महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. हेडलाइन्स प्रस्तुत करता TJSB सहकारी बँक लिमिटेड, मल्टी स्टेट शेड्यूल बँक, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तटकरेंवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट. प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्यानंतर राष्ट्रवादीत राजकारण तापलं. प्रशांत किशोर पक्षाचे सल्लागार असल्याचं माहीत नाही म्हणत तटकरे संतापले. अजितदादांनंतर सुनेत्रा पवारांचं नेतृत्व सर्वांनी स्वीकारलंय. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांनी त्यांना साथ दिली पाहिजे. रुपाली ठोंबरे पाटलांचा सल्ला. प्रदेशाध्यक्ष तटकरे कार्यकर्त्यांमध्ये भेदभाव करत असल्याचा आरोप. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेणार. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात घेणार भेट. राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या अनुषंगानं भेट घेणार असल्याची माहिती. पंतप्रधान मोदी नवे स्वामी झाले आहेत असं वाटतंय. ब्रेकफास्ट पे चर्चामधील मोदींच्या घाबरू नका मी तुमच्या पाठीच्या विधानावरून उद्धव ठाकरेंचा टोला. फुटीर खासदारांना नेमकी कशाची भीती आहे, ठाकरेंचा सवाल. अमित शहा मुंबईत असताना शिंदे मोदींना भेटतात. त्यांनी आपला बॉस बदललाय का, उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल. सावजींचं विधान वैयक्तिक, कोणत्याही कल्चर कम्युनिटीबाबत बोललो नाही. सावजीच्या वादावर तुकाराम मुंढेंचं टू द पॉइंट उत्तर. मुंढेंचा पुढचा मोर्चा आता फूड डिलिव्हरी ॲपकडे. फूड डिलिव्हरी ॲपनं अन्नाची गुणवत्ता तपासावी. झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून तुकाराम मुंढेंचा इशारा. सुनेत्रा पवारांवरील काँग्रेसचं वक्तव्य अयोग्य. राज्य काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये फरक. गुंगी गुडिया टीकेवर सुप्रिया सुळेंचं पहिल्यांदाच भाष्य. मारकुट्या रमेश म्हात्रेची तुरुंगातून सुटका. 20 दिवसानंतर रमेश म्हात्रे तुरुंगातून बाहेर. जो निर्णय असेल तो मान्य. तुरुंगातून बाहेर येताच रमेश म्हात्रेची प्रतिक्रिया. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महाराष्ट्र 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. निमित्त ठरलंय ते राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याचं. आणि सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी प्रशांत किशोर यांच्या घेतलेल्या कथित भेटीचं. या भेटीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपदी संघटनात्मक काम करणारा आणि कार्यकर्त्यांमध्ये सातत्यानं फिरणारा चेहरा असावा असा सल्ला किशोरांनी दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तटकरेंनी मात्र प्रशांत किशोर सल्लागार असल्याची माहितीच आपल्याला नसल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर सल्ल्यानं किंवा थीमनं यश मिळत नाही असं म्हणत त्यांनी नाव न घेता पार्थ पवारांवर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. तटकरेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीतूनच प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे तटकरेंच्या समर्थनात आणि विरोधात पक्षात दोन गट पडल्याचं चित्र आहे. पाहूयात. प्रशांत किशोरांचा सल्ला, राष्ट्रवादीत कल्ला. सल्ल्यानं किंवा थीमनं यश मिळत नाही. तटकरेंचा किशोरांवर हल्ला, पार्थ पवारांना टोला. तटकरेंवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट. प्रदेशाध्यक्षपदी संघटनात्मक कामात सक्रिय आणि कार्यकर्त्यांमध्ये सातत्यानं फिरणारी व्यक्ती असावी असा सल्ला राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना दिल्याचं सांगितलं जात आहे. सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्याचा सल्लाही प्रशांत किशोर यांनी दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता सुनील तटकरेंविरोधात सूर उमटू लागलाय. पण प्रशांत किशोर सल्लागारपदी आहेत हेच माहिती नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली होती. तसंच सल्ल्यानं किंवा थीमनं यश मिळत नाही. आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो असं म्हणत तटकरेंनी नाव न घेता पार्थ पवारांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. त्यांची निवड झाल्याचं मला माहीत नाही. त्यांची भेट झाल्याचं मी वाचलं. मला मगाशी माझी काही वेगवेगळ्या कारणांच्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वहिनींची सुद्धा त्या ठिकाणी भेट होती.
त्यांची ती औपचारिक भेट होती असं त्यांनी मला सांगितलं. आता ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे, पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय. स्वाभाविकपणाने बहिणींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली. 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती, पण दॅट वॉज अ कर्टसी कॉल. त्याच्यानंतर त्यावेळेला दादांच्या समेत पूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरलो. म्हणजे डिझाईन बॉक्सने काय केलेली थीम असेल ती असेल, पण फिरलो नसतो तर नुसत्या थीमवरती यश नाही मिळत किंवा सल्ल्यावरती यश मिळत नाही. त्याच्यासाठी जनमानसापर्यंत पोचवण्याची क्षमता असावी लागते. तिथपर्यंत तुम्हाला कष्ट घेण्याची तयारी दाखवावी लागत असते. त्या राहिलेल्या 1.5 महिन्यात दादांच्या समवेत दादांनीच एकेका दिवसात आम्ही 3-3 मतदारसंघ पुरे करत होतो. तटकरेंच्या या विधानानंतर राष्ट्रवादीतूनच नाराजीचा सूर उमटला. प्रशांत किशोरांबाबत माहिती नाही म्हणणं न पटण्यासारखं असल्याचं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलंय. सुनील तटकरेंचं नाव न घेता मिटकरींनी हे विधान केलं. तर पार्थ पवारांना सल्ला देण्याऐवजी टोले कशासाठी असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय. तसंच प्रदेशाध्यक्ष तटकरे कार्यकर्त्यांमध्ये भेदभाव करत असल्याचा आरोपही केलाय. पारदादाला सल्ला दिल्यापेक्षा की पारदादाला काही लोक सल्ला द्यायला लागले, जनतेतून निवडून या वगैरे, किंवा आम्ही जनतेत गेलं पाहिजे. ज्यांच्या वडिलांनी अख्ख्या जनतेत राहून हा पक्ष उभारलाय त्यांच्या मुलाला काही सल्ला देण्याची आवश्यकता नाही कोणाला. तटकरे साहेबांना म्हणायचं आहे की माननीय पारदादा अजितदादांनंतर युवा नेतृत्व म्हणून आलेले आहेत. ते तुमच्या मुलासारखे आहेत. त्यांना तुम्ही खंबीर साथ देण्याऐवजी जर असे टोले देत असाल तर किती चुकीचं आहे. तुम्ही अनिकेत तटकरेला दिले का हो कधी टोले? त्यांनाही तुम्ही आमदार केलं. जे ते आमदार नव्हते तर त्या पक्षाकडनंच माननीय सुनेत्रा वहिनींनी तर आदिती तटकरेला मुलगी म्हणतात, अनिकेत तटकरेला मुलगा म्हणतात. त्यांनी स्वतःहून सांगितलं. मग पार्थ पवारांना टोला देण्याचा संबंध येतो कुठे? तुम्ही पार्थ पवार यांना एक खंबीर वरिष्ठ पदाधिकारी म्हणून पाठीशी उभं राहणं गरजेचं होतं. तटकरेंनी केलेलं वक्तव्य आणि त्यावर राष्ट्रवादीतून उमटणाऱ्या प्रतिक्रियांमुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. एकीकडे पक्षाचे काही नेते प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानंतर तटकरेंना पदावरून काढण्याची मागणी करत असताना दुसरा गट मात्र तटकरेंच्या पाठीशी उभा राहिलाय. प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे सर्वांना बरोबर घेऊन काम करतात. सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं काम ते करत असल्याचं मत कृषी मंत्री दत्ता भरणे आणि मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी व्यक्त केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षानं दैदिप्यमान यश संपादित केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या नेतृत्वाच्या संदर्भानं विश्वास जो आहे तो अजितदादाने होता, म्हणून त्यांना अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांनी जबाबदारी दिली आणि त्यांनी ती सक्षमपणे सांभाळली. आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाच्या संदर्भामध्ये नेतृत्व सगळ्यांनी मिळून सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून जबाबदारी त्या ठिकाणी घ्यायला सांगितलं. त्यांनी दादांच्या माघारी पक्षाच्या दृष्टीनं ती गरज वाटली आणि सगळ्या बाजूनं कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या करता त्यांनी ती भूमिका स्वीकारली. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवारांनी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्याचं स्पष्ट झालंय. याच भेटीत राष्ट्रवादीच्या राज्य नेतृत्वात बदल करण्याचा प्रशांत किशोर यांनी सल्ला दिला असेल तर सुनेत्रा पवार हा सल्ला मानणार की नाही हे सध्या तरी अस्पष्ट आहे. पण नुसत्या चर्चांमुळेच राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत हे मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. पंतप्रधान मोदी आणि फुटीर खासदारांच्या भेटीवरून ठाकरेंनी घणाघात केलाय. मोदींनी फुटीर खासदारांना काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून ठाकरेंनी मोदींना टोला लगावलाय. मोदी नवे स्वामी झालेत असं वाटू लागल्याचा टोलाही ठाकरेंनी लगावला. सोबतच भिवू नकोस हा संदेश नेमका कोणासाठी होता असा सवालही ठाकरेंनी केलाय. मी तुमच्या पाठीशी म्हणजे हा संदेश ते कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावणी देत आहेत का? धमकावत आहेत का हे की मी आहे यांच्या पाठीशी? का अमित शहाना देत आहेत? कारण मागे असं होतं, धमकी वजा संदेश सुप्रीम कोर्टाला मोदींनी दिलाय, अमित शहानं दिलेला आहे, देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे की प्रशासनाला दिलेला आहे? नक्की कोणाला दिलेला आहे? आणि माझं मत आहे, अनिल देसाई इकडे बसलेत, अनिल ही सगळी कात्रणं माननीय सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा सादर करा की हे असं वातावरण निर्माण केलं जाते. आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात आणि मला असं वाटतं की ही लढाई जी आहे ती आता केवळ शिवसेनापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता हा जो काय
हे गद्दार खासदार यांना भेटायला मोदींना वेळ आहे. मोदी त्यांना नुसते भेटलेच नाही, तर मोदींनी जे काय त्यांना सांगितलं की जसं आपण म्हणतो की स्वामी समर्थांना आपण एक त्यांच्या चरणी लीन होतो, याचं कारण का की संकटाच्या वेळेला आपल्या पाठी कोणीतरी आहे. म्हणून स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झालेत की काय. म्हणजे देशात तरुणाई तर त्यांना यथेच्छ त्यांची निंदा नालस्ती करते, पण मोदी महाशय या गद्दारांना सांगताय की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे हे एक म्हणजे फार विचित्र आहे. आणि आता या गद्दारांना चिंता कसली आहे. उद्धव ठाकरे आज पुन्हा मीडियासमोर रडलेले आहेत. आपण हिंदी चित्रपट पाहिला असेल रुडाली, त्यामध्ये ज्या पद्धतीने काही लोक खास रडण्यासारखंच असतात त्या पद्धतीने त्यांचा रुडाली झालेला आहे. लोकांसमोर कायम रडण्याचं काम, महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे की ते रडण्याचं काम करतायत. रुडाली हा शब्द प्रयोग त्यांना अगदी चफलाक बसतो आणि त्याच पद्धतीची आजची त्यांची वक्तव्य आहेत. मला एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावरती अत्यंत निर्घृणपणाने अत्याचार केले गेले. आणि एवढं केल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलण्याची पंतप्रधानांची तयारी नाही आहे, त्यांच्याबरोबर बोलण्याची गृहमंत्र्यांची हिंमत नाही आहे. आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण देश पंतप्रधानांकडून आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर मागतोय की अत्याचार तुम्ही का केलेत आणि कशासाठी केले. एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून हा काही प्रश्न सुटत नाही, तर संपूर्ण सिस्टीम म्हणजे सरकार आता बदललं गेलं पाहिजे. अभिजित दिपके आणि देशातील तरुणांचं आंदोलन, त्यांचा झालेला विजय आणि त्यांच्या वराती मागून स्वतःहून नाचण्यासाठी जी काही माणसं लागतात ते नाचण्याला जाण्याचं काम उद्धवजी ठाकरे करतायत. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, भाडोत्री माणसं ज्या पद्धतीने नाचायला आणतात वरातीमध्ये बरीच जण, तशाच पद्धतीची ही भाडोत्री माणसं आहेत. त्यांनी दुसऱ्याच्या आंदोलनाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. जेनझींनी मोदी सरकारला गुडघ्यावर आणलं अशी जगभर चर्चा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. जेनझीने आंदोलन केल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. फेसबुकवरून सरकार चालत नाही बोलणारे आता इंस्टाग्रामवरून सरकार चालवत आहेत असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. लाठीला खिळे लावून मारले गेले, अश्रुधूर सोडले गेले, पेलेट गननी त्यांच्यावरती छऱ्या मारले गेले, कोणाची डोकी फोडली, कोणाचे पाय मोडले. अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना ट्रोल करण्यात आलं, त्यांना देशद्रोही संबोधण्यात आलं. आणि एवढं केल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलण्याची पंतप्रधानांची तयारी नाही आहे, त्यांच्याबरोबर बोलण्याची गृहमंत्र्यांची हिंमत नाही आहे. आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण देश पंतप्रधानांकडून आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर मागतोय की अत्याचार तुम्ही का केलेत आणि कशासाठी केले. एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून हा काही प्रश्न सुटत नाही, तर संपूर्ण सिस्टीम म्हणजे सरकार आता बदललं गेलं पाहिजे. पण आता ही एक बघण्यासारखी गोष्ट आहे की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की फेसबुकवरून सरकार चालत नाही, आता इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे. एवढी यांची आता हालत खराब झालेली आहे. आणि मला नाही वाटत अशी, म्हणजे कदाचित हे खरं आहे की जे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात त्यावेळेला ते यांनी करून दाखवलं. कारण काँग्रेसने एवढ्या शिव्या त्यांच्या डोळ्यात एकत कधीच खाल्ल्या नव्हत्या. तेवढ्या शिव्या आणि नालस्ती पंतप्रधान, माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. मला एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावरती अत्यंत निर्घृणपणाने अत्याचार केले गेले. आणि एवढं केल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलण्याची
पंतप्रधानांची तयारी नाही आहे, त्यांच्याबरोबर बोलण्याची गृहमंत्र्यांची हिंमत नाही आहे. आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण देश पंतप्रधानांकडून आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर मागतोय की अत्याचार तुम्ही का केलेत आणि कशासाठी केले. एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून हा काही प्रश्न सुटत नाही, तर संपूर्ण सिस्टीम म्हणजे सरकार आता बदललं गेलं पाहिजे. ठाकरेंकडून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या खासदारांनी काल पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीवर खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय. सोशल मीडियावर या खासदारांच्या भेटीचा फोटो पोस्ट करत टीका केली आहे. फुटीर खासदार आणि मोदींच्या भेटीवर राऊत संतापले आहेत. गद्दारांचा मेळा कॅप्शन देत सोशल मीडियावर टीका केली आहे. फाफडा ढोकळा जिलेबीची पार्टी द्यायला वेळ आहे, पण संसदेत जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान असल्याचं राऊत म्हणाले. हे जे केटरिंग सर्व्हिस आहे हे गद्दारांसाठी. मला तर कळलं की हे जे 6 आमचे खासदार आहेत बरं का, त्यांच्या तोंडामध्ये मोदी जिलेब्या भरवत होते, ढोकळा जिलेब्या, आणि एकाच्या घशामध्ये ढोकळा अडकला बरं का. मग मोदींनी त्याच्या छातीवरती हात वगैरे चोळला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कुणाला जिलबी, कुणाला फाफडा आणि कुणाला ढोकळा भरत होते हे पाहण्यासाठी संजय राऊत काय तिथे लपून बसले होते का? संजय राऊत मातोश्री मधले तेलकट वडे, आठवतं ना तुम्हाला तेलकट वडे? मातोश्रीतले तेलकट वडे तुम्ही कुणाला भरवत होतात, कुणाला तेलकट वडे मातोश्रीमध्ये देत होतात, हे राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला सांगितलंय. आता मातोश्रीवरचे तेलकट वडे देखील तुम्ही तुमच्या खासदारांना देत नाहीत, तुम्ही तुमच्या आमदारांना देत नाहीत. मातोश्रीचे दरवाजे तुम्ही बंद केले. जिलेबी, फाफडा, ढोकळा हा व्यंग करण्यापेक्षा आपल्या मातोश्रीवरच्या तेलकट वड्याचा इतिहास आठवा, आणि आठवत नसेल तर राज ठाकरे यांना जाऊन विचारा की तेलकट वड्यांचा इतिहास काय आहे. तुकाराम मुंढेंनी त्यांचा पुढचा मोर्चा आता फूड डिलिव्हरी ॲपकडे वळवलाय. अन्न सुरक्षा आणि अन्नाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी फूड डिलिव्हरी ॲपची असल्याचं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं. फूड डिलिव्हरी ॲपसोबत हॉटेल्सचीही जबाबदारी असल्याचं मुंढे यांनी म्हटलंय. दरम्यान काही फूड डिलिव्हरी ॲपवाल्यांची सुनावणी झाल्याचंही तुकाराम मुंढे म्हणाले. आजकाल ते ॲपवरनं जेवण मागवण्याचे प्रकार खूप ते हॉटेल्समधनं मागवले जातात किंवा काय घरगुती काय क्लाउड किचनसुद्धा चालवतात. जसे बनवण्यासाठी नियम आहेत तसे पॅकेजिंगसाठी डिलिव्हरीसाठी पण नियम आहेत ना. पॅकेजिंगचे नियम आहेत, डिलिव्हरीचे नियम आहेत, ब्रँडिंगचे नियम आहेत, ॲडव्हर्टायझिंगचे नियम आहेत. ऑल दीज रेग्युलेशन्स आर देअर. ते इम्प्लिमेंटेशन म्हणजे समजा मी जेवण मागवतोय कुठल्या ॲपवरनं वगैरे, त्याच्यासाठी काय त्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी तो फूड बिझनेस ऑपरेटर म्हणूनच ट्रीट केला जातो. अच्छा, म्हणजे समजा ते जे ॲप आहे ज्या कंपनीचं, येस, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असेल. येस, ॲब्सोल्युटली. त्यांनी फूड डिलिव्हर केलं म्हणजे फूडची सेफ्टी स्टँडर्ड्स त्यांनी बघायचे. बनवणारच नाही, म्हणजे बनवणारच आहेच, पण त्यांची पण ती जबाबदारी दोघांची आहे. त्यांचीही जबाबदारी की कुणाकडून आणलं, तो लायसन्स होता की नाही, त्यांनी पूर्णपणे बघितलं की नाही, यांचीही जबाबदारी आणि त्यांची आहे, दोघांची आहे. या विषयाला अजून हात घातला की नाही तुम्ही? चालू केलंय. काही पुढच्या वेळेस कदाचित ते फूड ॲग्रिगेटर पण तुमच्या रडारवरती येऊ शकतात किंवा ऑलरेडी आलेले आहेत. काही हिअरिंग पण झालेलं आहे, पुढच्या काही दिवसात रिझल्ट पण दिसेल. अच्छा, मग मोठ्या कंपन्यांची नाव येस येस, ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. तुकाराम मुंढे यांच्या सावजीच्या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. मात्र या वादावर तुकाराम मुंढे यांनी टू द पॉइंट या मुलाखतीत रोखठोक भाष्य केलंय. तुकाराम मुंढे त्यांच्या विधानावर ठाम आहेत. सावजीचं विधान माझ्या संदर्भात होतं. सावजी जेवण ऑइली, फॅटी, सॉल्टी आहे आणि हे फॅक्ट आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय. तसंच मी कोणत्याही कल्चर आणि कम्युनिटीबाबत बोललो नाही. फूड हॅबिट संदर्भात ते विधान होतं असं स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिलं आहे. सावजी बद्दल बोललात तुम्ही की सावजी मी बोललो नाही, तो प्रश्न होता. प्रश्नाच्या अनुषंगाने ते काही पण तुमचं वाक्य असं होतं की सावजी खाल्लं तर मी 1 महिना आजारी. माझ्याबद्दल बोललो, व्यक्तिगत बोलत. फॅटी, ऑइली, सॉल्टी, शुगर. पण तुम्हाला माहिती आहे की तिथे आंदोलन झालं. आय डोंट थिंक सो. आपण हलबा समाजाने आंदोलन केलं की सावजी ही आमचं कल्चर आहे, त्याची तुम्ही बदनामी करता. ॲब्सोल्युटली नॉट. मी काय खातोय माझ्याबद्दल मी खाल्लं तर, आणि त्याचं जर बघायचं झालं, तुम्ही खाता का नॉनव्हेज? नॉनव्हेज खातो ना मी, कमी खातो पण खातो. हां, बरं. 2008-9ला मी तर CEO होतो जिल्हा परिषद. आणि आपला कॉमन फ्रेंड आहे, नंतर नाव सांगे, इथं नाव घेऊन बोलणार. त्यांनी मला जेवायला घेऊन गेलं सावजीला. म्हणलं मला माहीत नाही आहे. नाही, चांगलं, एकदम चांगलं स्पेशल डिश आहे. म्हणलं ठीक आहे. गेलो, बघितलाच अगदी एवढं लाल आणि तिखट दिसलं, ऑइली दिसल्यानंतर अरे मी खाऊ शकणार नाही. दिसतंय तसं, तेवढं तिखट नाही म्हणे.
मी एक घास खाल्ला आणि उठलो, सेकंड घास नाही खाऊ शकलो. आता इथं मी कोणत्या ब्रँडला ब्लेम करतोय का? ॲब्सोल्युटली नाही, ॲब्सोल्युटली नाही. इथं मी बोलताना काय सांगितलं, याच्यातला मेसेज हाच आहे, सॉल्टी, ऑइली, फॅटी, शुगरी. पण मग असा तुझा अर्थ असा होता की ते सावजी जेवण हे ऑइली आहेच आहे ना, ते फॅक्टच आहे ना, तुम्ही बघत नाही का? पण मग त्यांचा त्याच्यावरती आक्षेप आहे की ना, आमचं ना, जेवण ना, त्यांचं ना, त्यांचं नाही की absolutely आमच्या- नाही. हे- ते फूड कल्चरचा भाग आहे, कारण सावजी फूड हा ना मी हलवा- कोणत्या कल्चरबद्दल बोललोय, ना कोणत्या कम्युनिटीबद्दल बोललोय, आपल्या फूड हॅबिट्सबद्दल बोललोय. प्लीज अंडरस्टँड इट व्हेरी केअरफुली. इट इज अबाउट आवर फूड हॅबिट्स. आणि मी इथं आल्यापासून याचे फूड हॅबिट्सवर खूप बोलतोय. त्याचं कारण असं आहे की आपल्या फूड हॅबिट्स आत्ताही आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय मागणी करतोय, मला स्पायसी द्या, मला चांगलं खायला द्या, तर्री जे काय असेल, बरोबर आहे. दॅट इज व्हेअर वी आर रॉंग. आपण मागायला काय पाहिजे, सेफ आणि स्टँडर्ड फूड. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला आता सुरुवात झाली आहे. जरांगेंनी धाराशिवमध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेत हा दौरा सुरू केला. कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा टीका केली आहे. प्रमाणपत्रांवरील पे या शब्दाचा अर्थ पैसे द्या असा आहे का, असा सवाल जरांगेंनी केला. प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी बावनकुळेंनी सांकेतिक भाषेत आदेश दिले असा आरोपही जरांगेंनी केला. मराठ्यांना त्रास दिला असून सरकारला वठणीवर आणणार असा इशाराही त्यांनी दिला. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. जात पडताळणी समितीने निर्णय दिलाय. जात पडताळणी समितीने वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचा निर्णय घेतला. आलेले पैसे द्या. मी नाही बोलत हे पैसे द्या, हे झालं मराठीत. पण याच्यात मग आता पे शब्द आहे. मग आता प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचं पे करा असाही अर्थ होतो, आणि दुसरं पैसे द्या असं होतो. हे बघा इथं पे लिहिले. पेचा अर्थ असा पण होतो की व्हॅलिडिटी पे करा, नाही तर पैसे द्या. 3 प्रमाणपत्र रद्द झाले आणि हे तिसरं. बावनकुळ्यांनी इन्व्हेस्टमेंट करून दिलेलं. कलेक्टर बीड, तहसीलदार माजलगाव त्वरित अवैध बाबत कारवाई करावी. 5 दिवसाच्या आत विषय हे इथं डॅश मारलाय. अवैध काय म्हणणं हे, समिती नेमून कारवाई करायची, कारवाईला डॅश मारलाय. चौकशी करून अवैध करण्याबाबत त्याचा अर्थ असा होतो. अधिकाऱ्यांना सांकेतिक भाषा आहे बावनकुळेची. काय चूक बोलतो मी? माझं रक्तच नाहीये. जे कोणी माझा आरोप करताय त्यांना लखलाभ आहे. माझा स्वभाव नाही कुणाच्या विरुद्ध वागण्याचा, कुणावर अन्याय करण्याचा. आणि त्यामुळे मराठा समाजाच्या बद्दल कधीच माझ्या मनात वेगळी भूमिका नाहीये. कारण मराठा समाजाच्या फारच जवळचा मी आहे. जसं ओबीसीचा घरातला आहे तसा मराठाच्या समाजातला घरातला आहे. आणि त्यामुळं परिवारामध्ये आम्ही कधी असं करत नाही. एकनाथ शिंदेंवर सदावर्तेंनी टीका केली आहे. कवितेतून सदावर्तेंनी शिंदेंवर टीका केली आहे. पाहूयात. ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे ढोपराला आग लागली पळा पळा पळा. अरे मनोज जरंगेचा काळ हो गेला, मनोज जरंगेचा काळ हो गेला. जात प्रमाणपत्र रद्द झाला, जात प्रमाणपत्र रद्द झाला. शिंदे साहेब उदय सामंत, शिंदे साहेब उदय सामंत, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही. काय म्हणतात त्या भाषेला इकडून तिकडे जाते. इंग्रजीमध्ये पेंडुलम म्हणलं तर बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे हो. ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा. हे मी खास करून वात्र टीका, हे माझा अधिकार आहे वात्र टीका. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार.
MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.